तर तिथं चांदीच्या दरात घसरण होत असताना सोन्याच्या दरात मात्र चांगलीच वाढ झाली आहे। मंगळवारी सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ होऊन प्रतितोळा सोनं 1,29,000च्या पार जाताना दिसतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाणार आहोत आपण जळगावमध्ये आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडे। सुमित, खरं तर 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आजचा मानला जातो दिवाळी पहाटचा। दिवाळी झाल्यानंतर मात्र तुळशी विवाह झाल्यानंतर खऱ्या अर्थानं लग्नाचा मौसम सुरू होईल, पण त्यावेळी मात्र सोनं आणखीनच वाढेल असा अंदाज आहे। एकीकडे सोन्याला चांगलाच भाव चढलेला आहे, सोन्याला चांगलाच भाव चढलेला दिसतोय, तर दुसरीकडे चांदीत सातत्यानं घसरण आहे। नक्कीच लागवीजी, आपण जर बघितलं तर दिवाळीनंतरचा हा पाडवाचा आजचा दिवस आणि सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी म्हटलं म्हणजे ग्राहकांना एक मोठा दिलासा याला पाहायला मिळतो आहे। जसं की आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं की चांदीच्या दरात सातत्याने घसरण होते आहे, तशी देखील आजसुद्धा चांदीच्या दरात 5,000 रुपयाची घसरण। पण या अगोदर आपण हेही बोललात की सोन्यामध्ये सातत्याने वाढ होते आहे, पण आजचा जर दर सोन्याचा बघितला तर तब्बल 6,200 रुपयांनी सोन्याचा दर हा घसरलेला पाहायला मिळतो आहे। सकाळची ही बातमी आहे, 6,200 रुपयांनी सोन्याच्या भाव कमी झाल्याचं समजतं आहे। ग्राहकांना खूप मोठा दिलासा आजच्या दिवशी या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। सोन्याच्या पाठोपाठ चांदी देखील 5,000 रुपयांनी घसरलेली आहे। सकाळचा टाइम असल्यामुळं या ठिकाणी आपण सराफा बाजारात आहोत आणि या सकाळच्या या पाडव्याच्या मुहूर्ताच्या दिवशी ही मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना आज मात्र कुठेतरी दिलासा मिळणार आहे। लागवी अगदी कसं एकूणच दिवाळीच्या काळात ग्राहकांकडून प्रतिसाद मिळतोय सुमित, तिथं असलेल्या काही दुकानदारांशी तुम्ही संवाद साधू शकता का? जर बघितलं तर धनत्रयोदशीच्या दिवशी 2,000 रुपयाची घसरण सोन्याच्या दरात झाली होती। त्या दिवशी सराफा बाजारामध्ये सर्व ग्राहकांनी सोने आणि चांदी खरेदी करणं पसंतीचं केलेलं होतं। मात्र त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुन्हा सोन्याच्या भावात भाववाढ झालेली होती। मात्र लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आज व्यावसायिकांचा हा वर्ष अखेर पहिलं वर्ष असतं आणि आज ही पाडव्याचा दिवस असल्यामुळं आजच्या दिवशी जर बघितलं तर सराफा बाजारात आल्यानंतर 6,200 रुपयाची घसरण झाल्याने आज महिला ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि पाडव्याचं जे गिफ्ट असतं, भेटवस्तू असतात, ते मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। सराफा व्यापारी अजून या ठिकाणी आलेले नसून तरी देखील सराफा जे व्यापाऱ्याचा आहे ते दुकानं सुरू झालेली आहेत। ग्राहकांची आपण माझ्या मागे बघू शकतात, या ठिकाणी ग्राहकी देखील सकाळपासून सुरू झालेली आहे। सराफा बाजारामध्ये सोने आणि चांदीचा दर कमी झाल्याने एक मोठा आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। दिवसभरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता या ठिकाणी पाहिली जात आहे। लागवीजी अगदी सुमित, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।